तुला जितके प्रयत्न करायचे कर. तुझा प्रत्येक प्रयत्न मी मोडून काढेन. तू पुन्हा त्या शक्तीचा वापर करून कुणाचंच आयुष्य उद्ध्वस्त करू शकणार नाही मंजिरी. आणि मी काय वेडी नाहीये मंजिरी की स्वतःच्याच हाताने तो खडा मी तुला देईन आणि माझ्या कुटुंबाला मृत्यूच्या दारात उभं करेन. मीरा, मला माझा खडा हवाय, नाही तर मी सगळं उद्ध्वस्त करेन. तू दुसरं काहीच करू शकत नाहीस. विध्वंस करणं, लोकांचा वापर करणं, त्यांचा जीव घेणं या पलीकडे तुला काहीच येत नाही. तुझा खेळ आता संपलाय. मीरा, माझा खडा दे, माझा खडा दे. सोड मंजिरी, तू बरी आहेस? होत इतकी वर्ष एकच प्रश्न पडत होता मला की माझ्या मृत्यूनंतरही मला मुक्ती का नाही मिळाली. का अजूनही मी याच घरात अडकून पडले. पण आज मला त्याचं उत्तर मिळालंय. कारण मला माझ्या वेदाला जपायचं होतं. तुझ्यापासून माझ्या लेकराला वाचवायचं होतं. पण आता फक्त वेदा नाही, फक्त वेदा नाही. मीरा, मी तुला जपणार आहे. आणि मीरा सोबतच संपूर्ण कुटुंबाला मी जपणार आहे. मंजिरी, तू कितीही जोर लाव पण तुझा मायावी खेळ संपल्याशिवाय राहणार नाही. अथर्व, तू तू चिडणार नसशील तर एक विचारू. काय झालं? तू असं बोलतोस म्हणजे तू चिडशीलच. तू काय बोलणार आहेस हे माहीत असायच्या आधीच मी कसं रिॲक्ट करणार हे कसं कळेल? पण नको, जाऊ दे, नाही बोलत. आत्या, सांग काय झालं? नक्की ना? हो, नक्की. हे बघ, ह्यामुळेच तुझ्याशी बोलावंसं वाटतं. नाहीतर या घरात आता माझं ऐकून घेणारं कोणीच नाही. दादा गेला आणि सगळंच बदललं. आधी या घरात कोणीतरी माझं आहे असं मला वाटायचं, पण आता सगळेच जण आपापल्या दुनियेत असतात. पण तू तसा नाहीयेस. तू शिकलेला आहेस, हुशार आहेस,
समजूतदारही आहेस म्हणून तुझ्याशी बोलावंसं वाटतं. अथर्व, तू तू पुन्हा एकदा विलचा विचार केलास का? आत्या, याविषयी ऑलरेडी बोलणं झालंय. बोलणं झालं तरी प्रश्न संपत नाहीत ना. तू मला सांग, तुला तरी पटतंय का रे हे? हे बघ, एकदा ना एकदा एकदा नीट विचार करून बघ. तुला असं वाटतंय की दादा हे असं करेल? आत्या, मला जरा वेळ दे. हे बघ, मी हे सगळं प्रॉपर्टीसाठी नाही बोलत आहे, पण मी माझ्या दादाला ओळखते, खूप चांगलं ओळखते. अगदी लहानपणापासून. माझा दादा असं करूच शकणार नाही. आत्या, तू म्हणतेस तर मी यावर पुन्हा एकदा विचार करेन. आणि या घरात तुझ्यासोबत मी अन्याय होऊ देणार नाही. काळजी करू नकोस. थँक्यू, मनापासून थँक्यू. अथर्व, तू आहेस ना या घरात, म्हणून या घराला घरपण आहे. नाहीतर इथे सगळे हे घर उद्ध्वस्त करायला निघालेत. अथर्व, अजून एका विषयावर बोलायचं होतं. खरं तर हा विषय मी काढणार नव्हते, पण माझं मन खात आहे. काय? मला या घरात सगळं व्यवस्थित आहे असं वाटत नाहीये. म्हणजे? हे बघ, तू चुकीचा अर्थ लावू नकोस हा. पण मीरा आणि मंजिरी वहिनीचं काहीतरी वेगळंच सुरू आहे असं वाटतंय मला. म्हणजे त्यांना वरवर असं दाखवतात की त्या दोघींमध्ये शत्रुत्व आहे, पण प्रत्यक्षात म्हणजे काल बघितलंस ना काय होतं ते. काहीतरी वेगळंच वाटलं मला. म्हणजे मला खरंच नक्की काही कळत नाहीये काय चाललंय ते, म्हणून तुझ्याशी बोलावंसं वाटलं ना म्हणून बोलले, बाकी काही नाही. आत्या, ते माझं एक महत्वाचं काम आहे, ते आत्ताच मला आठवलं. मी आलोच. अथर्व, आता हेच तुझं महत्वाचं काम आहे. तू माझ्यापासून पळू शकतोस, पण ह्या विचारांपासून कधीच पळू शकणार नाहीस.